आपल्या ऊसावर पण या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे का? या किडीचे नाव आहे पायरिल्ला. वेळीच जर लक्ष दिले नाही तर ही कीड साधारण 40 ते 50% पर्यंत ऊसाचे नुकसान करते. आपण बघतच आहात की या ऊसाच्या प्लॉटमध्ये पायरिल्लाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. तर ह्या किडीचे पिल्ले तसेच जी प्रौढ अवस्था आहे हे दोन्ही पानातील रस शोषतात. खास करून पिल्ले जास्त नुकसान करतात. त्यामुळे जे ऊसाचे पाने आहे ते निस्तेज होऊन पिवळे पडतात. तसेच ही कीड पानावर चिकट गोड पदार्थ सोडते. त्यामुळे तिथे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकाची फोटोसिंथेसिस करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न तयार करण्याची क्षमता कमी झाल्याने ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. आता ही जी पायरिल्ला आहे की जिला आपण पाकोळी सुद्धा म्हणतो, तिचा जो प्रौढ असतो तो फिकट पिवळसर रंगाचा असतो. तसेच त्याचा आकार हा पाचरी सारखा असतो. तर यासाठी काय पर्याय आहे? ऊसाची भरपूर वाढ असल्याने साध्या पंपाने फवारणी करणे शक्य नसते किंवा फवारायची झाली तरी फवारणी करण्यास अवघड जाते. तर यासाठी आपण ड्रोन फवारणीचा वापर करू शकतो. तर आपल्याला फवारणीमध्ये जर प्रादुर्भाव कमी असेल तर क्लोरोपायरिफॉस 20% हे 600 ml प्रति एकर किंवा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर आपण 50% मधील क्लोरोपायरिफॉस हे 400 ml प्रति एकरने फवारणीत घेऊ शकतो. तसेच आपण क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% हा घटक असणारे औषध पण घेऊ शकतो. यासोबत आपल्याला एखादे बुरशीनाशक फवारणीत घ्यायचे आहे. तसेच जे स्टिकर असते, स्प्रेडर असते, त्याचाही वापर आपल्याला करायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये अशाच आपण एका किडीबद्दल माहिती घेणार आहोत जी ऊसासाठी खूप नुकसानकारक आहे.